चिंचवड शहरातील भटक्या श्वानांबाबत एक महत्त्वाचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे। आता शहरात भटक्या श्वानांना अन्न देण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने स्पष्ट केलं आहे की महापालिकेकडे नोंदणी केल्याशिवाय नागरिकांना किंवा प्राणीप्रेमींना भटक्या श्वानांना अन्न देता येणार नाही। शहरात सध्या अंदाजे 1 लाख भटके श्वान असून गेल्या काही वर्षात श्वानांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांवर आणि वाहनांवर श्वान अचानक धावून येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचंही महापालिकेच्या निदर्शनास आलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे मागील 10 वर्षात तब्बल 1,70,840 नागरिकांना श्वान चावल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत। या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे। नोंदणी अर्जामध्ये नागरिकांनी श्वानांना अन्न देण्याचं ठिकाण, अन्न देण्याची वेळ, त्या ठिकाणी असलेल्या श्वानांची अंदाजे संख्या आणि इतर आवश्यक माहिती देणं बंधनकारक असेल। अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून नागरिकांनी पशुवैद्यकीय विभागात अर्ज सादर करायचा आहे। अर्जाचा नमुना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर pcmcindia.gov.in येथे उपलब्ध असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली आहे। हा निर्णय शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे। महापालिकेच्या या निर्णयावरती आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या मिळवण्यासाठी आत्ताच माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।